मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून ज्यांनी आपल्या शिरावरती बलिदानाचं कफन बांधलं, आपल्या ललकारीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा लाखो भीम सैनिकांना महामंत्र दिला, लाखो भीम सैनिकांचे सरसेनापती, लॉंग मार्च प्रणेते असं आदरानं ज्यांना म्हटलं जातं, ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी माईसाहेब आंबेडकरांना वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर सविता कबीर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मपत्नी झाल्यात तेव्हा डॉक्टर माईसाहेब भीमराव आंबेडकर या नावानं ओळखल्या जाऊ लागल्या. बाबासाहेबांना देशातील तमाम दलित जनता बाबासाहेब म्हणते आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणून समस्त दलितांवर बाबासाहेबांनी एवढीच माया करणारी आणि मायाचे छत्र पांघरणारी म्हणून माईसाहेब यांनी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत या देशातील दलितांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांना जी साथ दिली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत, बाबासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या महानिर्वाणापर्यंत, ही या देशातील दलित, शोषित, पीडित, कष्टकरी जनता, उपेक्षित जनता कदापि विसरू शकत नाही. बाबासाहेबांच्या प्रकृतीची देखभाल करत असताना दलितांच्या, उपेक्षितांच्या मुक्तीसाठी सातत्याने लढणारा या सेनापतीची, या महासूर्याची सावली बनून त्यांनी जे काम केलं ते खरोखरच शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माचा स्वीकार करण्याचा जेव्हा घोषणा केली तेव्हा देखील माईसाहेबांनी 14 ऑक्टोबर 56ला जी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या धम्मक्रांतीमध्ये देखील माईसाहेबांनी बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेबांच्या सोबतच माईसाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या पश्चात बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बाबासाहेबांनी जे संपूर्ण भारताला बौद्धमय करण्याचा जो संकल्प केला होता तो संकल्प तडीस कसा जाईल यासाठी माईसाहेबांनी अतोनात प्रयत्न केले. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर या देशातील तमाम दलित, शोषित, पीडित, उपेक्षित, कष्टकरी जनता जी पोरकी झाली होती, त्या पोरक्या झालेल्या या देशातील कोट्यावधी दलितांना मायेचा आधार देण्याचं काम माईसाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केलं. ही बाब कदापि विसरता येणार नाही. अत्यंत निर्धारपूर्वक त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. कोणत्याही अशा प्रकारच्या संकटाचा न घाबरता अत्यंत निर्भयपणे त्यांनी बाबासाहेबांची चळवळ पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या कार्याची पावती म्हणून आपल्याला सांगावं लागेल. दुसरी महत्त्वाची बाब, माझा माईसाहेबांची 4-5 वेळा अशा प्रकारचा संबंध आला. आम्ही फक्त माईसाहेबांना भेटायचो, त्यांना वंदन करायचो, चरणस्पर्श करायचो आणि माईसाहेबांना पाहून आम्हाला बाबासाहेब भेटल्याचा आनंद वाटायचा. एवढं गांभीर्य, पावित्र्य, ममता, प्रेम आणि समाजाबद्दल असलेली करुणा, बाबासाहेबांच्या मिशनबद्दल असलेली त्यांच्यामध्ये जी एक अगत्य होतं, ते अगत्य त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून दिसत होतं. एक प्रसंग मला आठवतो, नामांतराचं आंदोलन सुरू झालं आणि त्यासाठी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीपासून तो औरंगाबादपर्यंत
11 नोव्हेंबर 1979 रोजी माझ्या नेतृत्वात हजारो भीमसैनिकांचा जो लॉंग मार्च निघाला, त्या लॉंग मार्चला माई साहेबांनी फोन करून मला जो आशीर्वाद दिला फोनवरून, तो प्रसंग मी आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. त्यानंतर माईंचा आलेला फोन आणि त्यांनी फोनवरून सांगितलं की जोगेंद्र, आज मला खऱ्या अर्थानं आनंद झाला आणि फोनवरून माझ्या लक्षात आलं का माईच्या डोळ्यातून कदाचित आनंदाश्रू गळत असतील नामांतर झाल्यानंतर. तो जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं मला. माईंचं हे योगदान आम्ही, माझ्यासारखा भीमसैनिक काय, या देशातील तमाम गोरगरीब जनता काय, हे कदापि विसरू शकत नाही. आजच्या प्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं, या देशातील लक्षावधी भीमसैनिकांच्या वतीनं आणि या देशातील तमाम उपेक्षित जनतेच्या वतीनं, मुक्तीसाठी तळमळणाऱ्या या देशातील समस्त जनतेच्या वतीनं माईसाहेबांच्या स्मृतीस मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. झिजला जो बाबासाठी तो जीव शांत झाला. झिजला जो बाबासाठी तो जीव शांत झाला. झिजला जो बाबासाठी तो जीव शांत झाला. सावलीचा माईचा अंत झाला. सूर्याच्या सावलीचा माईचा अंत झाला. ठाई ठाई आणि कीर्तिवंत झाला. सूर्याच्या सावलीचा माईचा अंत झाला. निधनानंतर अजूनही ज्वलंत झाला. झिजला जो बाबासाठी तो जीव शांत झाला. सूर्याच्या सावलीचा माईचा अंत झाला.
माऊलीचा